नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मासवडी। बेसन पीठ शिजवून न घेता कशा प्रकारे मासवडी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: खोबऱ्याची अर्धी वाटी किसून भाजून घेतली आहे, थोडासा लसूण, 2 चमचे तीळ ते देखील भाजून घेतले आहेत, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, हळद, ओवा आणि मीठ। कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे। त्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि ओवा। हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घेणार आहे। घट्टसर पिठाचा गोळा तयार करून झाला आहे, तो आता आपण झाकून ठेवूयात। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खोबरे टाकून घेणार आहे आणि ते मिक्सरला बारीक असे फिरवून घेणार आहे। खोबऱ्याचा किस बारीक वाटून झाला आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ आणि लसूण आपण बारीक करून घेणार आहे। लसूण आणि तीळ बारीक वाटून झालं आहे, ते आता आपण खोबऱ्याचा किस ज्या ताटामध्ये काढला आहे त्या ताटामध्ये काढून घेणार आहे। आणि त्यामध्येच लाल तिखट, हळद, जिरे, ओवा, मीठ, धनेपूड आणि जिरेपूड हे देखील एकत्रच टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे। मासवडीचं सारण आपलं तयार झालं आहे। आता मी त्या सारणाचे 2 भाग करून घेणार आहे।
आता मी बेसन पिठाचा गोळा चांगला मळून घेणार आहे आणि त्याचे देखील 2 गोळे तयार करून घेणार आहे. पाटावरती थोडंसं बेसन पीठ टाकून हा गोळा चपातीसारखा लाटून घेणार आहे. जास्त जाडही बनवण्याची सर्वात साधी सोपी पद्धत आहे. इथे मी चपातीसारखा बेसन पिठाचा गोळा लाटून घेतला आहे. त्यावर थोडेसे पाणी लावून तयार केलेलं खोबऱ्याचं सारण आपल्याला सगळ्या साईडनी सर्व एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. पाणी लावल्यामुळे सारण आपलं त्या चपातीला चिटकून राहील. सारण पसरवून झाल्यानंतर ते हाताने दाबून घ्यायचे आहे, जेणेकरून ते त्या चपातीला चिकटल्या जाईल आणि रोल करताना ते बाहेर येणार नाही. मिश्रण बाहेर येणार नाही याची काळजी घेत आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार करत असताना तो हळूहळू हाताने मध्ये मध्ये प्रेस करायचा आहे, जेणेकरून ते मिश्रण आतमध्ये चिकटल्या जाईल. रोल तयार करून झाला आहे, इथे तुम्ही बघू शकता. तयार केलेल्या रोलच्या आपण एकसारख्या वड्या पाडून घेणार आहोत. कट केलेल्या वड्या या हाताने दाबून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आतमधले सारण बाहेर येणार नाही. या सर्व वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मी एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि त्या सर्व वड्या त्या चाळणीमध्ये ठेवून देणार आहे. इथे आता मी दुसरा गोळा देखील लाटून घेणार आहे. अशा प्रकारची मासवडी तुम्ही देखील बनवली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
हा झोपली झोपली का दादाला. सर्व मासवड्या बनवून तयार झाल्या आहेत. मासवड्या वाफवून घेण्यासाठी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि त्यामध्ये एक लिंबाचे फोड घालणार आहे, जेणेकरून पातेलं आतमधून काळं होऊ नये. आणि त्यावर वड्याची चाळण ठेवून 10 ते 15 मिनिटं वड्या आपण चांगल्या वाफवून घेणार आहोत. चाळणीवर वरून झाकण ठेवायचं आहे. पंधरा मिनिटं झाली आहेत. वड्या उकडल्या गेल्या आहेत की नाहीत ते आपण पाहूयात. वड्या आपल्या छान उकडल्या गेल्या आहेत. बेसन पीठ शिजवून न घेता अशा प्रकारच्या वड्या तुम्ही एकदा घरी बनवून बघा. अगदी सरळ साधी सोपी पद्धत आहे बनवण्याची. तयार झाल्या आहेत आपल्या मासवड्या. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.